नमस्कार पुणे. मी आहे तुमची लाडकी होस्ट अँड दोस्त सुरांची सहेली स्वराली. तर अजिबात टाइमपास न करता आपण सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम कभी नगमे कभी कहानियां. तर जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संध्याकाळच्या फक्कड चहाबरोबर मी जुन्या नवीन हिंदी मराठी मूव्हीजच्या पडद्यामागच्या काही कुरकुरीत स्टोरीज आणि भन्नाट किस्से तुमच्यासाठी शोधून शोधून आणत असते. तर आजचा किस्सा आहे 1964 मध्ये आलेल्या लेजेंडरी मूव्ही वो कौन थीच्या एका गाण्याचा. हे गाणं सुरुवातीला मूव्हीमधून रिजेक्ट झालं होतं. त्याचं झालं असं की मूव्हीचे डिरेक्टर राज खोसलाजी यांना हे गाणं आधी अजिबात आवडलं नाही आणि यावरून चित्रपटाचे म्युझिक डिरेक्टर मदन मोहनजी खूप नाराज झाले. म्हणजे असं होतं ना कधी कधी, इट्स लाईक आवर बेबी, की आपण त्याच्यावरती इतकी मेहनत करतो, रात्रंदिवस एक करतो आणि नंतर त्याचं चीज नाही झालं, वाईट वाटणं स्वाभाविक आहे ना. मग त्यांनी मनोज कुमारजी, जे त्या मूव्हीचे लीड ॲक्टर होते आणि बॉलिवूडमध्ये खूप प्रभावशाली व्यक्ती होते, त्यांना रिक्वेस्ट करून राजसाहेबांना पुन्हा एकदा ते गाणं ऐकायला लावलं आणि चमत्कार झाल्यासारखा राजसाहेब त्या गाण्याच्या प्रेमातच पडले. आपलं पण होतं ना असं कधी कधी, की एखादी गोष्ट आपल्याला सुरुवातीला अजिबात आवडत नाही आणि नंतर आपल्यालाच प्रश्न पडतो की आधीही आपल्याला का नाही आवडली. असं माणसांच्या बाबतीत पण बऱ्याचदा घडतं नाही का. असो, तर शेवटी ते गाणं त्या मूव्हीमध्ये घेतलं गेलं आणि त्या मूव्हीची ओळखच बनलं. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या गाण्याच्या प्रेमात फक्त राजजीच नाही, अख्खं जग अकंठ बुडालं. जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकाल तेव्हा तुम्हाला पटेल की खरंच जर हे गाणं मूव्हीमध्ये नसतं तर आपलं आणि बॉलिवूडचं किती मोठं नुकसान झालं असतं. एका डिव्हाइन कॉम्पोजिशनला आपण सगळेच मुकलो असतो. तर ऐकूया, राजा मेहंदी अली खान यांच्या शब्दाला सदाबहार संगीत लाभलं आहे मदन मोहनजी यांचं आणि स्वरबद्ध केलं आहे लता दीदींनी. ऐकूया एव्हर ग्रीन मेलोडी, लग जा गले.